गावाचा शाश्वत विकास साधण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान याचा प्रभावी वापर करावा असं आवाहन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे। तर उपलब्ध निधी आणि विविध योजनांचा योग्य वापर करत गावच्या विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करा असं आवाहन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज संस्थाच्या लोकप्रतिनिधींचे जिल्हास्तरीय पंच संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गावाची गरज, स्थानिक भौगोलिक परिस्थिती, शेती आणि उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार करून विकास कामाचं नियोजन करावं असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं आहे। रोजगार निर्मिती सोबतच गावात कायमस्वरूपी उपयुक्त मालमत्ता निर्माण करण्यावर भर देण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी केले। तर ग्रामपंचायतींनी उपलब्ध अधिकार, निधी आणि विविध योजनांचा योग्य वापर करून गावच्या विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील यांनी जलसंधारण आणि मृदधरणाच्या कामांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं। या संमेलनात ग्रामीण रोजगार हमी, ग्रामस्तरीय नियोजन, विकास आराखडा, पारदर्शकता, सामाजिक देखरेख आणि तक्रार निवारण यासह विविध विषयावर मार्गदर्शन देखील करण्यात आलंय।